पप्पा कलगटाला बकासूर देव हार झाली, आज कसं कमबॅक झाला सांगा की. आज कमबॅक म्हणजे काल बघितलं, काल पेठचं मैदान होतं आणि सर्वांची नजर लावली गटाला, पण गटाला एक नशिबानं साथ दिली नाही. दोन्ही पण नंदी आपले घरचेच होते आणि आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. म्हणजे आजचं नियोजन म्हणजे नियोजन झालं होतं. आज सकाळी बॅटमध्ये बघितलं होतं, एक रातोरात नियोजन झालं. तर आपला वाटेगावचा बादल आणि आपला देव बकासूर गटाला अतिशय सुंदर गाडी पाहिली. सेमीला 38ची लढत ही सगळ्यांनी बघितलं. ते कॉकटेल होतं म्हणजे गावठीच होतं. पण आज सिद्ध करून दाखवलं त्यानं, गटाला पण सिद्ध करून दाखवलं. आणि आज आपल्या सीमेला तर खरोखरच कडनं म्हणजे अतिशय जबरदस्त म्हणजे गरिबांचा वासुर असो ना, त्यानं हारला पण लढत दिली आणि तिथं आपला देव बकासूरनं आज फायनलला पात्र झाला. आणि फायनलला तर सर्वांच्या नजरा होत्या कोण करणार एक नंबर, का तर सगळ्या गाडी अतिशय सुंदर पळत होत्या. आणि त्यात आपला देव बकासूरची सर्वांची नजर होती. सर्वांची इच्छा होती की पुन्हा एकदा काय घडणार काय नाही, पण आन टायमिंगला बादलनं आणि आपल्या देव बकासूरनं पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं की जेव्हा जेव्हा आपल्या देव बकासूरला ट्रोल केला जातो, ट्रोल केल्यानंतर अतिशय जबरदस्त प्रत्येक नंदीबर असू दे, प्रत्येक नंदीबर म्हणजे शांतपणे असू दे किंवा समोरून बैल घेणारा म्हणजे आपला देव बकासूर, कुठलाही नंदी या गाड्या टाकला तरी हार असा नंदी कोणताही नाहीये की त्याची हार होत नाहीये. कितीही मोठा नंदी असला तरी त्याची हार होते. त्याला हारल्याशिवाय पुढला अभ्यास भेटत नाही किंवा असा नाही कोणता नंदी तो कंटिन्यू एक नंबर करू शकतो, मिस एक नंबर असं प्रत्येकाला वाटत असते माझा गुलाल आज भेटावं, पण नशिबाची साथ असते. त्यामुळं काही काहींना गुलाल भेटा, काही काहींनी आज वाटते की आज मी युट्यूबचं काम करतो, इंस्टावर काम करतो आणि जणांची कॉल येतात आम्हाला नियोजन भेटत नाहीये, पण आपण कधी नियोजन करत नाहीये. का तर आज ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक लांबून लांबून 400-400 किलोमीटरवरून बैल पाळण्यासाठी त्यांना पण काही काही गुलाल भेटत नाही. तिकडे काही काही तिथं येऊन 2-2 दिवस काम पण करतात. आज आपण बैलगाडी क्षेत्र बघितलं तर आज बैलगाडी क्षेत्रामध्ये आज काही घडलं, सगळं घडलं. पण आज सुट्टी मेकर सागर कारभार आज त्याच्यावर पण म्हणजे आज त्याला एक 2-4 गाड्या सोडल्यानंतर जेव्हा न्याय म्हणजे हे झालं की पुकारलं की तू गाडी सोडता येणार नाही. काही तिची चुका होती त्यांनी मान्य केली, आपण माशी बाईट पण घेतली, जाहीर केलं. पण आजचा देवाचा कमबॅक म्हणजे खूप मोठा होता. हा तर काल देवाची गटाला हार झाली होती, काल सर्व फॅन नाराज होते, पण त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. आणि ड्रायव्हरचा तर नादच नाही करायचा. अमर ड्रायव्हर ओंडकरांनी खरोखरच जीवाचं रान करून म्हणजे वाटेगावची बादल ती कायम गाडी मारताच आणि गोरगरिबाच्या गाड्या तर ती मारतातच. भैया ड्रायव्हर असो, आज भैया ड्रायव्हर बी चांगला कमबॅक केला. जी आज मैदान जे पार पडलं नागठाणे महाराष्ट्र केसरीमध्ये आपला शंभू पाहिला. शंभू म्हणजे आज कडन गाडी होती, उलट्या खांद्यात पहिल्यांदा त्याला झोपला होता, तरी पण कडन त्यानं सिद्ध करून दाखवलं. पण फायनलला पण त्या 8 नंबर तासाला गाडी आली होती, तिथून पुढे सिद्ध करून दाखवलं. 2 नंबरचा मानकरी झाला. म्हणजे घडत असते कोण कुठून पळ कोण कुणाची गाडी मारत ते सांगता येत नाही. का बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे तेवढं अवघड आहे. मैत्री होत जाते, पुन्हा मैत्रीत भांडणं होतात. कोण सांगतं कोण असं घर होणार, रात्री रात्री नियोजन फुटलेलं असते. आपण अनेक नंदी बैल चांगले चांगले पेहरे फुटले जातात. आणि गोरगरिबांचं तर काय आहे मित्रांनो, गोरगरिबांची नंदी पळतात, भरपूर पळतात. आज बघितलं कॉकटेल आज देऊ नंदी उजेडात नव्हता, पण आज गटाला पाहिला तेव्हा उजेडात आला आणि सेमीला पाहत आणि उजेडात म्हणजे घडत असते. प्रत्येक गोष्टी जाणून घेत असते बैलगाडी क्षेत्रामध्ये. आज कोण कधी उजेडात येईल हे सांगता येत नाही. फक्त स्टार पाहिजे, नशीब पाहिजे, त्याला कष्ट पाहिजे, त्याला संघर्ष पाहिजे, त्यानं प्रामाणिकपणाने बैलाला झोपलं पाहिजे. असं नाही की मी बैल घेतलाय 10 लाखाचा म्हणते मला रोज एक नंबर पाहिजे, 50 लाखाचा बैल घ्या त्याला हारावं लागतं, का हारल्याशिवाय मोठा अनुभव येत नाही. आज बैलगाडी क्षेत्र खूप सुंदर आहे. प्रत्येकाचं त्यानं सोनं केलेलं आहे, शेतकऱ्यांचं सोनं केलेलं आहे. आज ज्याला ज्याला घरात खायला नव्हतं त्याला आज सोन्याच्या घरात तो राहतोय. म्हणजे बैलगाडी क्षेत्र म्हणजे आज अनेक व्यवसायाला बघा म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणून घेतो की खरंच आज आपलं देव म्हणजे आपण जेव्हापासून वारी केली देवाची प्रामाणिकपणाने आपण काम करतोय, कोणाचा आपण रुपये घेत नाही. त्यामुळे आज काम करतो, जेवढं होईल तेवढं लोक आपल्याला पैसे तर मागतातच आणि आज पैसे देऊन आपण कामं करतो. असं म्हणजे प्रत्येक संघर्ष असतो, प्रत्येकानं आपलं प्रेम देत असते आणि काय पाहिजे ह्या गोष्टीवर. आणि मित्रांनो खरोखरच आज बैलगाडी क्षेत्र खूप भारी आहे. आज पुन्हा एकदा सिद्ध करून आपल्या देव बकासूर करून दाखवलं. आणि खरोखर वाटेगावचा बादल आणि खरोखर मोबाईल शेट मामांचं मी धन्यवाद करेन की आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. आणि चौथा फेरा आजचा कंटिन्यू सलग चौथा फेरा पडल्यामुळे सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. आपण मागले 4-5 महिना बघितला आज आपल्या देवाला किती संघर्ष करायला, संघर्ष करून आज पुन्हा एकदा आपला देव बकासूर पाहिला. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या चॅनल एक सबस्क्राईब बटन दाबा. धन्यवाद.